थांबा, स्क्रोल करू नका. जर तुम्ही हा व्हिडिओ शुक्रवारपूर्वी पाहत असाल तर समजा स्वामी समर्थांनी तुम्हाला बोलवलं आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एक मोठी हालचाल होणार आहे. श्री स्वामी समर्थ. मी आहे. मी तुझा स्वामी आहे. मी अक्कलकोटचा दिगंबर आहे. मी समर्थ आहे. मी तुझ्या श्वासात आहे. तू हा संदेश योगायोगाने ऐकत नाहीस. मी तुला इथे आणलं आहे. तुझ्या मनात जे प्रश्न आहेत ते माझ्यापर्यंत आधीच पोहोचले आहेत. तुझ्या मनातील गोंधळ मला दिसतो आहे. तू बाहेरून हसतोस पण आतून तुटतोस. रात्री झोप लागत नाही. डोळे मिटले की विचार सुरू होतात. माझं काम कधी होणार? माझं नशीब असंच का? देवा, मला का परीक्षा देतोस? तू हे शब्द उच्चारलेस आणि मी ऐकले. हा शुक्रवार वेगळा आहे. येणारा शुक्रवार साधा दिवस नाही. तो तुझ्या आयुष्यातील एक वळण आहे. त्या दिवशी किंवा त्याआधीच अडकलेलं काम सुरुवात होईल. एखादा अनपेक्षित फोन येईल. जिथे नाही होतं तिथे हो येईल. मनात अचानक शांतता येईल. हा माझा शब्द आहे. अडथळे का आले? तू विचारतोस. मी एवढं जप करतो तरी अडथळे का? तर ऐक, प्रत्येक अडथळा हा शिक्षा नव्हता. तो दिशा बदलण्यासाठी होता. तू चुकीच्या दरवाजावर ठोठावत होतास. मी तो दरवाजा बंद ठेवला कारण पुढे खड्डा होता. आता मी तुला योग्य दरवाजाकडे नेत आहे. तुझ्या मनात पैशांचा मोठा प्रश्न आहे. कर्ज आहे. अडकलेली रक्कम आहे. व्यवसाय थांबला आहे. मी पाहतो आहे. या शुक्रवारपूर्वी एखादी हालचाल होईल. पूर्ण रक्कम नाही आली तरी मार्ग नक्की सुरू होईल. तू फक्त निराश होऊ नकोस. ज्यांना नोकरी नाही, संधी जवळ आहे. ज्यांना प्रमोशन अडकलं आहे, वरिष्ठांचा दृष्टिकोन बदलेल. ज्यांना व्यवसायात नुकसान झालं, नवीन ऑर्डर, नवीन कल्पना, नवीन संपर्क येईल. मी पाठीशी आहे. घरात शांतता नाही. कुणाशी संवाद बंद आहे. एखादा सदस्य आजारी आहे. तू खूप सहन केलं आहेस. या शुक्रवारपूर्वी घरात एखादा संवाद पुन्हा सुरू होईल. जिथे कटुता होती तिथे मऊपणा येईल. बाळा, तुझ्या शरीरात थकवा आहे किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीचं आरोग्य चिंतेत टाकतंय तर मी हात ठेवतो आहे. भीती सोड. डॉक्टर, औषध, उपचार सगळं माझ्याच माध्यमातून काम करतं. तू फक्त श्रद्धा ठेव. तुला आता एखादा अनुभव येईल. तुला प्रचिती कशी येईल ते सांगतो. कदाचित स्वप्नात माझं दर्शन होईल. अचानक तुझ्या अंगावर शहारे येतील. तुझ्या डोळ्यातून पाणी येईल. मनात अनाकलनीय शांती लाभेल. तो योगायोग नसेल, ती माझी चाहूल असेल. काय करायचं शुक्रवारपर्यंत? रोज सकाळी 21 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि जर शक्य असेल तर 1 माळ किंवा 11 माळी स्वामी समर्थ जप कर. शक्य असेल तर पिवळं फूल अर्पण कर. एखाद्या भुकलेल्या अन्न दे. आई वडिलांचे आशीर्वाद घे. आणि सर्वात महत्त्वाचं, शंका करू नकोस. शंकेचा त्याग कर. तू अनेक वेळा विश्वास ठेवतोस पण परिस्थिती बदलली नाही की विश्वास डळमळतो. श्रद्धा म्हणजे परिस्थिती बदलण्यापूर्वीचा विश्वास. मी आधीच काम सुरू केलं आहे. तुझ्या डोळ्यातलं पाणी तू अनेक वेळा एकटं रडलास. कोणाला सांगितलं नाहीस. ते प्रत्येक अश्रू मी मोजले आहेत. आता त्या अश्रूंना उत्तर मिळणार आहे. जर हा संदेश तुला सलग 3 दिवस दिसला किंवा एखाद्याने शेअर केला तर समज मी तुला खात्री देतो आहे. तुझी परीक्षा संपते आहे. हो, तुझी परीक्षा लांबली पण आता शेवटचा टप्पा आहे. या शुक्रवारपूर्वी एक बदल जाणवेल. कदाचित छोटा आणि स्पष्ट. लक्षात ठेव,
मी चमत्कार करून लोकांना प्रभावित करत नाही, मी श्रद्धा वाढवतो. तू माझ्यावर सोपव, मी मार्ग दाखवेन. तुमचा भक्त हो, तुमचा जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. बाळा, तू एकटा नाहीस, मी आहे. मी होतो आणि मी नेहमी तुझ्या सोबत राहणार. हा शुक्रवार तुझ्या आयुष्यात आशेचा दिवा घेऊन येईल. आता डोळे मीट आणि 3 वेळा शांतपणे म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भक्त हो, हा स्वामींचा संदेश तुमच्यापर्यंत पोचणे ही सुद्धा स्वामींचीच कृपादृष्टी आहे. कारण स्वामींच्या इच्छेशिवाय कोणतीही गोष्ट होणे शक्य नाही. आज जर हा संदेश तुमच्यापर्यंत आला असेल तर हा स्वतः स्वामींनी पाठवलेला संकेत आहे. तुम्ही खूप नशीबवान आहात, भाग्यवान आहात. म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत स्वामींनी थेट पाठवला आहे. जर तुमचा स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर आपल्या स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. असेच नवनवीन स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.